नमस्कार. मी डॉक्टर अमित गुंजाळ, ओमसाई हॉस्पिटल गंगापूर येथे गेल्या 25 वर्षापासून जनरल प्रॅक्टिस करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण वर्गामध्ये होणाऱ्या पॅरालिसिस संदर्भात आपल्याला माहिती देणार आहे. सगळ्यात महत्वाचं पॅरालिसिस किंवा स्ट्रोकचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन. तर हायपरटेन्शनचे जे कारण आहे त्यामध्ये वाढता स्ट्रेस किंवा आपण जे सिडेंटरी लाईफस्टाईल अडॉप्ट केलेलं आहे ज्याच्यामध्ये उशिरा झोपणे, उशिरा उठणे, त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, हे 2-3 मेजर कारण सध्याच्या पिढीमध्ये आपल्याला आढळून येतात. त्यामुळे वाढतं बीपीचं प्रमाण आहे आणि त्या बीपीच्या अनकंट्रोलेबल बीपी असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात पॅरालिसिस होण्याचा धोका वाढलेला आहे. त्याकरता माझी सर्वांना एकच सांगणे आहे की आपण आपल्या लाईफस्टाईल मध्ये बदल करावा, नियमित व्यायाम करावा, खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल करावा, मिठाचं प्रमाण आहारामध्ये कमी करावं, जेणेकरून आपला बीपी नियंत्रित राहील आणि आपल्याला जो ब्लड प्रेशर किंवा त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम असतील ते आपल्याला टाळता येतील. धन्यवाद.